Dear student, in the last lecture we have seen effect of disaster. Then we have seen various types of the disaster, that is economic, social, environmental, administrative, professional, political, medical. Then we will see nature and scope of disaster. जे आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीचं असणारे काही स्वरूप आणि त्याची असणारी काही व्याप्ती जी आहे याच्याबद्दलची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द स्कोप ऑफ डिझास्टर, सम ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्ट्स मस्ट बी थॉट ओव्हर ॲज फॉलोज. म्हणजे आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीची असणारी काही व्याप्ती जी आहे तर त्या व्याप्तीचा विचार करता काही महत्त्वाच्या असणाऱ्या काही बाबी ज्या आहेत तर त्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतील. त्या पुढील प्रमाणे, फर्स्ट, प्री डिझास्टर फेज जे आपत्तीपूर्वीचा काळ. सेकंड आपल्याला दिलेले वॉर्निंग फेज, इशारा काळ. थर्ड आपल्याला दिलेले इमर्जन्सी फेज, आणीबाणीचा काळ. फोर्थ आपल्याला दिलेले रिहॅबिलेशन फेज, पुनर्वसनाचा काळ. पाचवा आपल्याला दिलेलं आहे रिकव्हरी फेज म्हणजे प्रतिशोधनाचा काळ. आणि सहावा आपल्याला दिलेलं आहे रिकन्स्ट्रक्शन फेज म्हणजे पुनर्निर्माणाचा काळ. आता याच्यावर आधारित पुढे लेटेस्ट थिंक म्हटलेलं आहे. एक्सप्लेन द नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर ऑफ द फ्लड विथ द हेल्प ऑफ द 6 पॉईंट्स गिव्हन बिसाइड. म्हणजे महापूर ही असणारी जी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीचं स्वरूप व व्याप्ती वरील 6 असणारे काही भाग जे आहेत तर त्या 6 भागांच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करायला सांगितले. थोडक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल. पहिला आपल्याला दिलेले पहिला पॉईंट जो आहे तर तो पहिला पॉईंट आपल्याला दिलेला आहे की प्री डिझास्टर फेज म्हणजे आपत्तीपूर्वीचा काळ. ड्यू टू इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट द वॉर्निंग प्रिडिक्शन्स आर रिसिव्ड बिफोर एनी क्लायमेट डिझास्टर स्ट्राईक्स. आपलं असणारं जे काही भारतीय हवामान खातं जे आहे तर ते भारतीय हवामान खातं कोणते असणारे जे काही आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीची असणारे काही सूचना ज्या आहेत तर ती सूचना आपल्याला या ठिकाणी जे काही भारतीय हवामान खातं जे आहे तर त्या हवामान खात्याकडून आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसते. इफ द स्कोप ऑफ द फ्लड इज प्रिडिक्टेड टू बी हाय देन द पीपल मे बी अफेक्टेड बाय द कॅलॅमिटी आर रिलोकेटेड टू द सेपर एरिया. जे सर्वसाधारणपणे असणारे काही भाकीत जे आहेत तर ते भाकीत जर म्हणजे असणारे जे काही पुराचं असणारे काही भाकीत जे आहेत मोठ्या प्रमाणावर जर त्या ठिकाणी पूर जो आहे तर तो पूर जर त्या ठिकाणी जर असेल तर अशा वेळेला ते असणारे जे काही लोक जे आहेत तर ते लोक काय केले जातात सेपर प्लेस सुरक्षित अशा प्रकारच्या ठिकाणी काय केले जातात पोहोचवले जातात. दुसरा आपण दिलेलं आहे की वॉर्निंग फेज ज्याला आपण त्या ठिकाणी इशारा काळ त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. If the warning phase of the government warns the general public about the forthcoming disaster of the flood through mass media like radio, television, newspaper, etc. जी सर्वसाधारणपणे पुरासारखी असणारी काही आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीचा असणारा जो काही इशारा जो आहे तर तो इशारा सरकार त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे असणारी काही साधनं जी आहेत तर त्याच्यामार्फत रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, न्यूजपेपर मार्फत त्या ठिकाणी देताना दिसते. In recent times, even the cell phone messages are sent to the people for warning them. आत्ताच्या काळामध्ये असताना जो काही मोबाईल फोन जो आहे तर त्या मोबाईल फोनच्या साहाय्याने सुद्धा अशा पुराचे असणारे काही मेसेज जे आहेत संदेश जे आहेत तर ते संदेश त्या ठिकाणी दिले जातात. द पीपल लिव्हिंग इन द कोस्टल एरियाज विल बी द वर्स्ट अफेक्ट अँड हेन्स सच पीपल्स आर गिवन ग्रेटर केअर अँड दे आर इमिजिएटली मेड टू लिव्ह देअर हाऊसेस. दे आर टेकन टू द सेफ प्लेसेस. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं दिसते की किनारी असणारे काही प्रदेश जे आहेत तर त्या किनारी प्रदेशामध्ये हे असणारे काही लोक जे आहेत तर ते लोक बाधित होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त असते. आणि म्हणून अशा प्रकारचे असणारे काही लोक जे आहेत तर त्या लोकांना त्यांचं असणारे काही घर जे आहेत तर ते घर त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी सोडायला त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि हे असणारे काही लोक जे आहेत तर ते लोक त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी काय केलं जातात तर त्या ठिकाणी ते हलवले जातात. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आपल्याला सांगता येईल की इमर्जन्सी फेज. तर इमर्जन्सी फेज म्हणजे आपण मगाशी पाहिले की सर्वसाधारणपणे इमर्जन्सी फेज जी आहे तर ती इमर्जन्सी फेज म्हणजे आणीबाणीचा काळ.
when the flood waters actually start rising up, the low lying area are submerged. आपल्या लक्षात येतं नसते की पुराचं असताना जे काही पाणी जे आहे तर ते पाणी ज्या वेळेला वाढायला सुरुवात होताना दिसते तर त्यावेळेला सकल अशा प्रकारचा असताना जो काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी पाण्याखाली बुडताना दिसतो. हाऊसेस, रोड, शॉप्स, एव्हरीथिंग गोज अंडर वॉटर. घर असतील, रस्ते असतील, दुकानं असतील तर ती पाण्याखाली जाताना दिसतात. द रेस्क्यू ऑपरेशन्स आर कॅरीड आउट बाय द आर्मी मेन फ्रॉम नॅशनल डिझास्टर रेस्क्यू. अशा प्रकारची पुनर्वसनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया राष्ट्रीय आपत्ती असणारे काही निवारण केंद्र जे आहेत, बल जे आहेत तर त्या बलाच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जातं. दे टेक एव्हरी पॉसिबल एफर्ट टू रेस्क्यू द ट्रॅप पीपल. आणि हे जे असणारे काही बल जे आहेत जे नॅशनल डिझास्टर रेस्क्यू बल जे आहेत तर ते काय करताना दिसतं, प्रत्येक असणारी काही व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तीची त्या ठिकाणी सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसतं. द इमर्जन्सी कंटिन्यू टिल द वॉटर डज नॉट रिसीड. अशा प्रकारचे असणारे काय आणीबाणीचा असणारा तो काही काळ जो आहे तर तो काळ जोपर्यंत पुन्हा पुराचं पाणी त्या ठिकाणी एक्सिड होत नाही, कमी होत नाही, तोपर्यंत ही आणीबाणी त्या ठिकाणी राहताना दिसते. लॅटर आफ्टर द वॉटर स्टार्ट रिसिडिंग, पीपल हू हॅड बीन टेकन टू द प्लेस ऑफ द हाईट्स स्टार्ट कमिंग बॅक. म्हणजे ही जी काय इमर्जन्सी जी आहे तर ती इमर्जन्सी जोपर्यंत पुराचं पाणी त्या ठिकाणी खाली होताना दिसत नाही, कमी होताना दिसत नाही, तोपर्यंत ही जी काही लोक जी आहेत तर ती लोक त्या ठिकाणी सेपर प्लेसला असतात. जसजसं पुराचं पाणी त्या ठिकाणी कमी कमी होईल तसतशी उंच ठिकाणी नेऊन ठेवलेले जे काही लोक जे आहेत तर उंच ठिकाणी म्हणजे सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलेले जे काही लोक जे आहेत तर ते पुन्हा त्या ठिकाणी माघारी येताना दिसतात. अँड ड्युरिंग दिस फेज सर्च, रेस्क्यू ऑपरेशन, मेडिकल ट्रीटमेंट अँड फर्स्ट एड आर ऑल द आस्पेक्ट ऑन विच द अटेन्शन इज फोकस. आणि याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी शोधाशोध असेल, काही रेस्क्यू ऑपरेशन असेल म्हणजे सुटका करण्याचं, कुठे अटकले असतील, वैद्यकीय मदत असेल, प्रथमोपचार असेल, अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टींकडे त्या ठिकाणी ध्यान दिलं जातं. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला सांगितलं रिहॅबिलिटेशन फेज. म्हणजे याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसतंय की रिहॅबिलिटेशनची असणारी काही फेज जे आहेत तर त्या रिहॅबिलिटेशनची असणारी काही फेज जे आहेत तर याच्यामध्ये अटकलेली जी काही लोक जे आहेत तर त्या लोकांना त्या ठिकाणी भावनिक आणि आर्थिक अशा प्रकारचा असणारा काही आधार जो आहे तर तो आधार त्या ठिकाणी दिला जातो. त्यांचा असणारं जे काही शेत जे आहेत, घर जे आहेत किंवा गुरांचा असणारा जो काही गोठा जो आहे तर तो त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेला असतो. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांना त्या ठिकाणी काहीतरी भरपाई जी आहे तर ती भरपाई त्या ठिकाणी दिली जाते. पुरामध्ये अटकलेली जी काही जनावरं असतील तर ते जनावरं त्या ठिकाणी काय केलं जातात का त्या ठिकाणी पुरामध्ये वाहून जाताना दिसतात. त्याच्यानंतर त्यांचे असणारे जे काही भाग जे आहेत ते पुरामध्ये त्या ठिकाणी वाहून गेल्यानंतर ते त्या ठिकाणी डिस्पोजल त्या ठिकाणी होताना दिसतं. डिकेइंगची प्रोसेस त्या ठिकाणी होताना दिसते. अनेक अशा प्रकारचे साथीचे रोग जे आहेत तर ते रोग त्या ठिकाणी पसरताना दिसतात. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला रिकव्हरी असणारे जे काही फेज जे आहेत तर त्या रिकव्हरी फेजमध्ये सर्वसाधारणपणे पुन्हा त्या ठिकाणी असणारे जे काही जनजीवन जे आहे तर ते जनजीवन त्या ठिकाणी सामान्य त्या ठिकाणी होताना दिसतं. मृत अशा प्रकारचं किंवा डिकेइंग मटेरियल असेल, कचरा असेल तर तो त्या ठिकाणी उचलण्यासाठी त्याला त्या ठिकाणी काय केलं ते प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जातं. असणारा जो काही इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तर तो पुन्हा त्या ठिकाणी पुरवत आणला जातो. विविध अशा प्रकारचे असणारे जे काही NGOज जे आहेत तर ते NGOज त्या ठिकाणी विविध अशा प्रकारची मदत जी आहे तर ती मदत आपत्ग्रस्त लोक जे आहेत तर ते आपत्ग्रस्त लोकांना त्या ठिकाणी मिळवताना दिसतात, घेताना दिसतात. अनेक अशा प्रकारची असणारी काही मदत जी आहे तर ती मदतीचं प्रत्यक्ष वाटप त्या ठिकाणी केलं जातं. पुढचं आपल्याला सांगितलंय पुनर्निर्माणाचा काळ म्हणजे त्यालाच आपण रिकन्स्ट्रक्शन फेज त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याच्यामध्ये काय केलं तर घरं असतील, बिल्डिंग्स असतील की ज्या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी कोलॅप्स झालेली आहेत तर ती पुन्हा त्या ठिकाणी बांधली जातात. त्याच्यानंतर शेती जी आहेत, ॲग्रिकल्चर कल्टिवेशन जे आहे तर ते त्या ठिकाणी पुन्हा चालू केलं जातं. रोड्स असतील, पाणी सप्लाय असेल तर तो पुन्हा त्या ठिकाणी पूर्ववत केला जातो. शाळा असेल, कॉलेजेस असेल पुन्हा त्या ठिकाणी चालू केल्या जातात. म्हणजे अशा पद्धतीनं पूरग्रस्त असताना जर काही क्षेत्र जे आहेत किंवा ज्या ठिकाणी पुराचा फटका बसलेला आहे तर त्या ठिकाणचं असताना जे काही दैनंदिन जीवन त्या ठिकाणी पूर्ववत केलं जातं. जे अशा पद्धतीनं आपलं त्याचं असणारं जे काही विश्लेषण जे आहे तर ते विश्लेषण त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर पुढे पहा की टेकिंग इन टू कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ द डिझास्टर ओनली 3 aspects ऑफ द डिझास्टर्स आर इम्पॉर्टंट फॉर कॉमन सिटीजन.
आपत्तीचं असणारं जे काही स्वरूप आणि व्याप्तीचा सखोल विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीनं आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीचे 3च भाग त्या ठिकाणी संवेदनशील असतात. त्याच्यामधला पहिला आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की फेज ऑफ इमर्जन्सी, म्हणजे सर्वसाधारणपणे आणीबाणीची असणारी जी काही अवस्था. इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ धिस फेज इज दॅट मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय क्विक ॲक्शन ड्युरिंग धिस फेज ओनली. ही जी असणारी जी काही आपत्ती जी आहे तर हे आणीबाणीची असणारी जी काही अवस्था जी आहे तर त्या अवस्थेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या काळामध्ये वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त असणारे जे काही लाईव्ह जे आहेत, लोक जे आहेत तर त्या लोकांचे प्राण जे आहेत तर ते प्राण त्या ठिकाणी वाचवता येताना दिसतात. याच्यामध्ये पहा की व्हेरियस ॲक्शन्स लाईक द सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, मेडिकल असिस्टंट, फर्स्ट एड, रिस्टोरिंग द कम्युनिकेशन सर्व्हिसेस, रिव्हिंग द पीपल फ्रॉम द अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन दिस फेज. ही जी काही असणारी जी काही फेज जे आहेत, अवस्था ज्या आहेत तर त्या अवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे काय सांगितलं आपल्याला, व्हेरियस ॲक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन, म्हणजे विविध अशा प्रकारची कृती की ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे शोध घेणं, बचाव कार्य त्या ठिकाणी करणं. त्याच्यानंतर मेडिकल असिस्टंट म्हणजे सर्वसाधारणपणे वैद्यकीय अशा प्रकारची मदत असेल, फर्स्ट एड असेल, प्रथमोपचार असेल, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, संपर्क व दळणवळणाची असणारी काही व्यवस्था जी आहे तर ती पूर्ववत त्या ठिकाणी करणं. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला रिम्यूव्हिंग द पीपल फ्रॉम द अफेक्टेड एरियाज, जे धोकादायक विभाग जे आहे तर त्या धोकादायक विभागामधून नागरिक जे आहे तर त्या नागरिकांचं स्थलांतर त्या ठिकाणी करणं. ग्रॅव्हिटी ऑफ द डिझास्टर कॅन बी एस्टिमेटेड इन दिस फेज ओनली, म्हणजे या व इतर असणाऱ्या ज्या काही कृती ज्या आहेत तर त्या कृती त्या ठिकाणी अपेक्षित असतात आणि याच काळामध्ये असणारी जी काही ग्रॅव्हिटी ऑफ द डिझास्टर म्हणजे सर्वसाधारणपणे याच काळामध्ये किती आपत्ती जी आहेत, आपत्तीचा असणारा जो काही अंदाज जो आहे, किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपत्ती त्या ठिकाणी आली, मोठ्या प्रमाणामध्ये आली, छोट्या प्रमाणामध्ये आली, कशा पद्धतीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे, तर आपत्ती जी आहे तर त्या आपत्तीचा असणारा जो काही अंदाज जो आहे तर तो अंदाज त्या ठिकाणी बांधतो. सेकंड आपल्याला दिलेले ट्रान्झिशनल फेज म्हणजे संक्रमण अवस्था. आता ट्रान्झिशनल फेज जे आहे तर त्या ट्रान्झिशनल फेजमध्ये पहा की रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज. या अवस्थेमध्ये आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचं काम जे आहे तर ते त्या ठिकाणी चालू केलं जातं. रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन द फेज आफ्टर द सबसिडन्स ऑफ द एनी टाइप ऑफ द डिझास्टर. इट इन्क्लूड्स cleaning of debris, restoring water supply, repairing roads, etc. so that it will help to bring normalcy in the public life. जी सर्वसाधारणपणे या ठिकाणी अशा प्रकारची असणारी काही आपत्ती जी आहे तर ती आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण आणि पुनर्वसनाचं काम त्या ठिकाणी चालू केलं जातं. जसं की या ठिकाणी असणारे जे काही क्लिअरिंग ऑफ द डेरिबीज म्हणजे असणारे जे काही ढिगारे जे आहेत तर ते ढिगारे त्या ठिकाणी हलवले जातात. कचरा असेल अनेक अशा प्रकारचे घटक जे आहेत तर ते हलवले जातात. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, पाण्याचे नळ जे आहेत तर ते ठीकठाक त्या ठिकाणी करणं. दुसरं आपल्याला सांगितलं की रिपेअरिंग द रोड्स एक्सेट्रा, रस्ते दुरुस्ती त्या ठिकाणी करणं की जेणेकरून सर्वसाधारणपणे जनजीवन जे आहे तर ते जनजीवन पुन्हा त्या ठिकाणी नॉर्मलसीमध्ये येईल म्हणजे पूर्वपदावर येईल अशा प्रकारचं मदत जे आहे तर ती मदत त्या ठिकाणी केली जाते. रिहॅबिलिटेशन्स ऑफ द व्हिक्टीम इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ धिस फेज. जे सर्वसाधारणपणे आपदग्रस्त लोक जे आहेत तर त्या आपदग्रस्त लोकांचं रिहॅबिलिटेशन करणं, पुनर्वसन करणं हे या योजनेचं महत्त्वाचं त्या ठिकाणी अंग आहे. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट्स ऑफर द मॉनिटरी अँड अदर टाइप्स ऑफ द हेल्प्स टू द सच पीपल. आपल्या असं लक्षात येतं नसते की सर्वसाधारणपणे असे जे काही नागरिक जे आहेत तर त्या नागरिकांना निरनिराळ्या अशा प्रकारच्या ज्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्था त्या ठिकाणी रोग अथवा इतर असणारी काही मदत जी आहे तर ती मदत त्या ठिकाणी देऊ करताना दिसतात. इट हेल्प्स टू सूथ द मेंटल ट्रेस ॲट द अर्लियस्ट इफ द व्हिक्टिम्स आर ऑफर्डेड विथ द परमनंट मीन ऑफ अर्निंग लाईव्हलीहूड्स अँड दिस इज ट्रू रिहॅबिलिटेशन. म्हणजे सर्वसाधारणपणे आपदग्रस्त असणारे काही लोक जे आहेत तर त्या लोकांना जर आपण त्या ठिकाणी परमनंट मीन्स ऑफ द अर्निंग म्हणजे कायमस्वरूपी उद्योगधंदे किंवा इतर असणारी जी काही मिळकतीची असणारी जी काही साधनं जी आहेत तर ती साधनं जर त्या ठिकाणी उपलब्ध करून जर दिली
तर त्यांच्यावरचा असणारा जो काही मेंटल ट्रेस, मानसिक आघात जो आहे तर तो मानसिक आघात ओसरण्यास कमीत कमी वेळ लागतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचं असणारं जे काही पुनर्वसन जे आहे तर ते पुनर्वसन त्या ठिकाणी होताना दिसतं. तिसरं आपलं दिलेलं आहे रिकन्स्ट्रक्शन फेज, म्हणजे पुनर्निर्माण अवस्था. आता हिची काही पुनर्निर्माण अवस्था जी आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितले, दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. अत्यंत क्लिष्ट अशा स्वरूपाची ही अवस्था त्या ठिकाणी आहे. धिस फेज बिगॅन इन ट्रान्झिशनल फेज, म्हणजे ही जी काय असणारी जी काय अवस्था जी आहे तर तिची सुरुवात सर्वसाधारणपणे संक्रमण अवस्थेमध्ये हिची असणारी जी काही सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी होता नसते. याच काळामध्ये आपल्या असं लक्षात येता नसते की पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग अँड फॅसिलिटीज लाईक द रोड अँड वॉटर सप्लाय आर रिस्टोर. म्हणजे ही जी काही संक्रमण अवस्था जी आहे तर त्या संक्रमण अवस्थेमध्येच इमारतीची पुनर्बांधणी असेल, रस्ते असतील, पाणी पुरवठा व्यवस्था असेल, पूर्ववत त्या ठिकाणी केले जातं. इत्यादी कामं या ठिकाणी या वेळेला त्या ठिकाणी केली जातात. फार्मिंग प्रॅक्टिस आर रिस्टार्टेड. शेतीची असणारी काही कामं जी आहेत तर ती कामंसुद्धा त्या ठिकाणी पूर्ववत सुरू होताना दिसतात. हाऊ एव्हर इट टेक्स लॉंग टाईम फॉर द रिकन्स्ट्रक्शन. असं जरी असलं तर पुनर्बांधणीचं असणारे काही काम जे आहे तर याच्यासाठी मात्र त्या ठिकाणी आपल्याला पुनर्बांधणीचं काम त्या ठिकाणी दीर्घकाल त्या ठिकाणी चालताना दिसतं, कारण ही पूर्णवतास नेण्यासाठी बराच अशा प्रकारचा कालावधी जो आहे तर तो कालावधी त्या ठिकाणी लागताना दिसतो. प्लॅनेट अर्थ हॅज एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर. आपल्या लक्षात येता नसते की आजपर्यंत पृथ्वीनं अनेक अशा प्रकारचे जे काही नैसर्गिक अशा प्रकारचे जे काही आघात जे आहे तर ते आघात त्या ठिकाणी सोसलेले आहेत. लिसनिंग टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर ब्रिंग्स न्यूमनेस टू द माइंड. आणि अशा प्रकारचे अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही नैसर्गिक आघात जे आहेत तर त्या नैसर्गिक आघातांची वर्णनं जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर ऐकली तर असणारे काही मानवी मन जे आहेत तर ते नमनेस म्हणजे सुन्न त्या ठिकाणी होताना दिसतं. Most of the disaster and related unprecedented situation have been occurred in the Asian continent and region of the Pacific Ocean. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसतं याच्यामधले असणारे काही बहुतेक अशा प्रकारचे जे काही आघात किंवा त्या आघातामुळे निर्माण झालेली जी काही अभूतपूर्व अशा प्रकारची असण्याची काही स्थिती जी आहे तर ती स्थिती जर आपण जर पाहिली तर बहुतांश वेळा आशिया खंड असेल किंवा प्रशांत महासागराचा परिसर जो आहे तर याच्यामध्ये ते आघात जे आहेत तर ते आघात त्या ठिकाणी झालेले आहेत. ह्यूज लॉस टू द लाईफ अँड द प्लॅनेट अर्थ हॅज बीन ऑकर ड्यू टू द सच डिझास्टर. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येता नसते की अशा प्रकारची असणारी काही मोठ्या प्रमाणामध्ये असणारी काही जीवितहानी जी आहे तर ती जीवितहानी हा आपला असणारा जो काही ग्रह जो आहे तर त्या ग्रहावर अशा प्रकारची असणारी काही आपत्ती जी आहेत तर त्या आपत्तींमुळे त्या ठिकाणी झालेली. जनरली सच कंडिशन्स ऑफ द नॅचरल इम्बॅलन्स हॅव बीन अरायझन ड्यू टू द ग्रेड ऑफ द इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ द ह्युमन बीइंग. आपल्या असं लक्षात येता नसते की जसजसं आपलं त्या ठिकाणी लक्षात येता नसतं की अशा प्रकारचे असणारे काही नैसर्गिक अशा प्रकारची आपत्ती त्या ठिकाणी येता नसते. आता ही जी काही नैसर्गिक अशा प्रकारच्या आपत्ती त्या ठिकाणी येता नसतात, कारण आपलं लक्षात येता नसते की निसर्ग जो आहे तर त्या निसर्गाचा असणारा जो काही समतोल जो आहे तर तो समतोल त्या ठिकाणी बिघडलेला आहे. आता हा समतोल त्या ठिकाणी का बिघडला तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की ग्रीड ऑफ द इकॉनॉमिक प्रोग्रेस, आर्थिक प्रगती जी आहे तर त्या आर्थिक प्रगतीचा असणारा जो काय हव्यास जो आहे तर त्या हव्यासापायी अशा प्रकारच्या असणारे काय आपत्ती जी आहे तर त्या आपत्ती त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. In reality, world problems of the several years have become fierce. For example, increasing population, its increasing needs, emerging problems out of it are now at the extreme end. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येत नसते की खरं जर पाहिलं तर प्रत्येक वर्षाच्या जुन्या प्रश्नांनी आता त्या ठिकाणी उग्र अशा प्रकारचं असण्याचे काही रूप जे आहे तर ते रूप त्या ठिकाणी धारण केलेले. उदाहरणार्थ आपल्या लक्षात येतं नसतं की इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, वाढते अशा प्रकारची लोकसंख्या, आणि जी काही वाढते असणारी जी काही लोकसंख्या जी आहे तर त्या वाढत्या लोकसंख्येची इन्क्रीजिंग नीड्स म्हणजे वाढते अशा प्रकारची त्यांची असणारी जी काही गरज, त्याच्यामुळे निर्माण होत असलेल्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्यांनी आता त्या ठिकाणी टोकाचं असताना जे काही रूप जे आहे तर ते रूप त्या ठिकाणी गाठलेलं आहे. सच डिझास्टर हॅव बीन इन्क्रीज आफ्टर द वर्ल्ड वॉर सेकंड. आपल्या असं लक्षात येतं नसते की अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या दुसरं असणाऱ्या काही महायुद्धानंतर
अशा प्रकारचे असणारे जे काही आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीमध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये वाढ जी आहे तर ती वाढ त्या ठिकाणी होत गेली. कंडिशन्स ऑफ इनस्टॅबिलिटी arises in the country due to the various reasons like the economic inequality, racial and religious differences etc. आपल्या लक्षात येताना असते की पहिलं आपल्याला सांगितलं की सर्वसाधारणपणे इकॉनॉमिक इक्वॅलिटी म्हणजे आर्थिक अशा प्रकारची असण्याची काही विषमता, त्याच्यानंतर रेशियल अँड रिलिजियस डिफरन्सेस म्हणजे सर्वसाधारणपणे रेशियलच्या आपल्या बाबतीमध्ये सांगता येईल की वांशिक आणि धार्मिक अशा प्रकारची असणारी जी काही तेढ असेल किंवा विविध अशा प्रकारची सामाजिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, वांशिक किंवा धार्मिक अशा प्रकारची तेढ अशी असणारे जे काही अनेक कारणं जे आहेत तर त्या अनेक कारणानं आपला असणारा जो काही देश जे आहे तर त्या देशामध्ये अशांतता जे आहे तर त्या अशांततेचं असणारं जे काही वातावरण जे आहे तर ते वातावरण त्या ठिकाणी तयार झाले. इन्सिडन्सेस लाईक टेररिझम, abduction, social differences have been to a routine now. इन्सिडन्सेस म्हणजे घटना जी आहे तर त्या घटनेमध्ये टेररिझम, दहशतवाद असेल, ॲबिडक्शन असेल म्हणजे अपहरण असेल किंवा पुढे आपल्याला सांगितले सोशल डिफरन्सेस म्हणजे समाजामधील असणारे काही संघर्ष, या बाबी आता त्या ठिकाणी नित्याच्या त्या ठिकाणी झालेल्या. प्रोडक्शन अँड यूज ऑफ हार्मफुल केमिकल इज अंडर बॅन इन डेव्हलप कंट्री. विकसित असणारे जे काही देश जे आहेत तर त्या विकसित देशांमध्ये कित्येक अशा प्रकारची घातक रसायनं जे आहेत तर त्या रसायनांचं उत्पादन करण्यास अथवा वापरण्यास त्या ठिकाणी मनाई आहे. हाऊएव्हर प्रोडक्शन ऑफ आयदर सेम आर दोज केमिकल विच कॅन वाईप आउट द ह्युमन रेस इज कॉमन इन डेव्हलपिंग अँड पुअर कंट्री. मात्र त्याच देशामध्ये विषारी अथवा मानवाच्या ऱ्हासास कारणीभूत होऊ शकतील अशा प्रकारच्या रसायनांचं असणारे काही उत्पादन जे आहे तर ते उत्पादन मात्र त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की मागास अशा प्रकारचा किंवा विकसित असणारे जे काही देश जे आहे तर त्या देशामध्ये त्या ठिकाणी सर्रास केलं जातं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहू, पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.